हॅलो, नमस्कार. मी रेश्मा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सकाळची वेळ आहे आणि कणिक मळून घेतले. मला शेंगदाण्याच्या पोळ्या बनवायच्या आता. नवीन वर्ष तर कालच चालू झाले, तरी सगळ्यांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना हे नवीन वर्ष सुख समृद्धीचे व भरभराटीचे जावो. आणि मी हे शेंगदाण्याच्या पोळ्या बनवत आहे. शेंगदाण्याच्या पोळ्याला आपण गुळाचं प्रमाण जरा जास्त घ्यायचं, म्हणजे पोळी छान लागते चवीला. असं तरी खाल्ल्यानंतर गोड लागतं कूट, पण नंतर ते पोळी केल्यावर थोडंसं सपक वाटतं, त्यामुळे थोडंसं गूळ जास्त घालायचा, म्हणजे खूप छान लागते पोळी. आपण ती पोळी तुपासोबत किंवा दुधासोबत खाऊ शकतो. आणि अशा मुलांना माझ्या मोठ्या मुलापेक्षा लहान मुलाला आवडते पोळी ही, आणि त्याच्यासाठीच ही बनवत आहे मी शेंगदाण्याची पोळी. शेंगदाण्याच्या पोळ्या करून घेतल्या. ते गुळ असल्यामुळं ही पोळी काय होती, थोडीशी लवकरच करपायला बघते, म्हणजे लगेच गुळामुळं ते पोळी चिटकते खाली. तरी टम्म फुगल्या होत्या पोळ्या, आणि पोळ्या झाल्यानंतर मला चपात्या करून घ्यायच्या होत्या. पोळ्या करून घेतल्या आणि चपात्या पण लाटून घेतल्या. ही भाजीची तयारी चालू आहे. मला ही मटकीची भाजी करायची, त्यामुळं मी हे तेल घातलं आहे कढईत, आणि त्याच्यातमध्ये हे मसाला पान म्हणजे रामपत्रीचं पान घातलं आहे, आणि थोडीशी जिरी मोहरी फोडणी द्यायची. आणि जिरी मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर चिरलेला कांदा घालायचा. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. हे मी मटकीची भाजी मटकी भाजून नंतर ते मिक्सरमध्ये थोडीशी अशी वाटून घेते, म्हणजे व्यवस्थित चवीला पण छान लागते, आणि ते बाहेर काढून खात नाहीत. मुलांना जे मटकी दिसल्यानंतर ती भाजी नको म्हणतात, त्यामुळं मिक्सरवर बारीक करून घ्यायची, जास्त पण बारीक करायची नाही. आणि मी आता वाटाणे पण, ओल्या शेंगा आणलेल्या होत्या वाटाण्याच्या, ते पण सोलून टाकलेत. कोथिंबिरीचं मीठ टाकले आणि ते व्यवस्थित परतून घेतले. आणि जास्त तिखट बनवायची नाही मला भाजी, त्यामुळं थोडीशी हळद घातली आणि 1 चमचाच तिखट वापरले, म्हणजे जास्त तिखट बनवायची नाही त्यामुळे. आणि ती व्यवस्थित परतून घेतल्यानंतर थोडासा गरम मसाला टाकायचा, आणि चिरून घेतलेली कोथिंबीर ती पण टाकायची आणि व्यवस्थित परतून घ्यायची. ते व्यवस्थित परतल्यानंतर आपण त्यात चिरलेले टोमॅटो टाकणार आहोत. हे आधी टाकल्यानंतर मग तिखट व्यवस्थित तळलं जात नाही, म्हणून हे शेवटी टाकते मी, म्हणजे ह्याला पाणी सुटतं टोमॅटोला. आणि ते व्यवस्थित परतल्यानंतर ही वाटून घेतलेली मटकी टाकली त्याच्यात, आणि मटकी पण व्यवस्थित मिसळून घ्यायची, तेलात थोडीशी परतायची. आणि नंतर आपण त्यात गरम पाणी टाकायचं. आपल्याला जेवढी भाजी आहे तेवढंच आपण पाणी वापरायचं. आणि हे चांगलं उकळी फुटल्यानंतर आपण व्यवस्थित उकळी फुटू द्यायची त्याला, आणि मीठ टाकायचं चवीनुसार, आणि शेंगदाण्याचं कूट थोडं वापरायचं. ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि भाजी शिजू द्यायची 5-10 मिनटं. चवीला पण खूप छान लागते अशी केल्यावर मटकीची आमटी. तयार झाली माझी मटकीची आमटी. आता हे रविवारची उत्तर पूजा करायची आहे, आणि ही पूजा काढून घेते मी. व्हिडिओ उशिरा आल्यामुळं तुम्हाला हे लेट बघायला मिळते. आणि हळदी कुंकू वाहून ही पूजेवरचं सगळं साहित्य काढून मी ही पूजा काढून घेते. आणि हे काढल्यानंतर मला देवपूजा पण करायची आहे. आणि अशा पद्धतीने मी पूजा करून घेतली.
आणि व्हिडिओचा इथेच एंड करते. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना धन्यवाद.